हॅलो, हाय, गुड मॉर्निंग ऑल. तर आज आम्ही निघालो होतो भाजी मार्केट, रायगड मार्केटला. आणि तर आज माझ्याबरोबर एक स्कॅम झाला, तर मी नंतर शेअर करेनच की काय झाला आणि कसा झाला. तर आम्ही निघालो रायगड मार्केटला आणि या रोडला नेहमी ट्रॅफिक असतं, नेहमी खूप गर्दी असते या रोडला. कधीही जा, विकेंडला गेलं तरी सेम आणि वीकडेजला गेलं तरी सेमच असतं या रोडला. तर इथं या मार्केटच्या शेजारी एकच पार्किंगसाठी जागा आहे आणि आम्ही इथं पोचलेलो आहे या मार्केटला. त्याच्यानंतर या मार्केटमध्ये खूप प्रकारच्या भाज्या मिळतात आणि खूप फ्रेश आणि खूप व्हरायटीच्या असतात. त्याच्यामुळे इथं गेल्यानंतर सगळ्या भाज्या मिळतात आपल्याला. इथं आवळा तर 12 महिने अवेलेबल असतो. मेथी, कोथिंबीर सगळ्या गोष्टी फ्रेश मिळतात, म्हणून आम्ही इथं जायला प्रेफर करतो. आणि तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी पण असते नेहमीच. आणि हे मार्केट रोज असतं. सकाळी 7 ते 2 ही वेळ या मार्केटची आहे. तुम्हाला पण कधी चान्स मिळाला तर तुम्ही पण जाऊ शकता. आणि इथं आम्ही पायनॅपल वगैरे कापून मिळतं तर ते पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही बरेचसे फ्रूट्स वगैरे पण इथून खरेदी करतो. ते पण खूप फ्रेश असतात आणि योग्य दरात मिळतात, त्यामुळं मग इथूनच प्रेफर करतो आम्ही घ्यायचं. त्याच्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला. ॲक्च्युली डीमार्टमधून घ्यायची होती एकच वस्तू, पण तुम्हाला माहिती आहे ना डीमार्टला गेल्यावर आपण कसं करतो, एकच घ्यायची असते वस्तू पण आपण खूप काही घेऊन येतो. तर तसंच आमचं पण आज असंच काहीतरी झालं आहे की आम्ही घ्यायला गेलेलो एकच वस्तू, पण घेऊन आलो भरपूर वस्तू. तर त्यामुळं आणि डीमार्टमध्ये कसं आहे सगळंच मिळतं ना, त्यामुळं तिथं कपडे वगैरे पण जाऊन बघण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळं मग त्याची पण शॉपिंग होऊन जाते. आणि आज इथं काही एवढी गर्दी नव्हती डीमार्टमध्ये, त्यामुळं व्यवस्थित सगळं बघून घेता वगैरे येत होतं. आणि मग टी शर्ट पण एक घेतलाच. त्याच्यानंतर तुम्ही आता काउंटरवर बघू शकता आम्ही किती काय खरेदी केलेली आहे. एकच वस्तू घ्यायची होती पण एवढं सगळं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या डीमार्टच्या बाहेर पिझ्झा पण मिळतो, पण आज इथं काही एवढी गर्दी नव्हती. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. मग घरी पोचल्याच्या नंतर मी जेव्हा भाजी निवडत होते तेव्हा मला समजलं की भाजीच्या एका जुडीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हे गवतच आहे. हे काय, तुम्हाला काय माहिती असेल तर मला नक्की सांगा हे काय आहे. कारण हे मेथीची भाजी तर डेफिनेटली नाही आहे. आणि हाच माझ्याबरोबर आज मोठा स्कॅम झालेला आहे की भाजीच्या ह्याच्यात मला एवढं गवत मिळालेलं आहे. आणि भाजी तर छान दिसत होती वरून, पण त्यांनी आतल्या बाजूला पूर्ण गवत असं घालून दिलेलं आहे. आणि जेवढी भाजी आहे तेवढंच ते गवत आहे, तुम्ही बघू शकता इथं. मग ते सगळं निवडून झालं आणि मग त्याच्यानंतर पालक आणि कोथिंबीर पण निवडली, ते पण मी घेऊन आलेले. आणि ते जर स्टोअर करायचं असेल तुम्हाला एका वीकसाठी कोथिंबीर वगैरे, तर तुम्ही कसं करू शकता ते पण मी सांगितलेलं आहे. तर असा आपण बॉक्स घ्यायचा आहे, त्याच्यात आपला किचन टॉवेल असतो तो आपण तिथं खाली लावायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भाजी भरायची आहे. मग आपल्याला जेवढा दिवस पाहिजे ना तेवढे दिवस आपण भाजी स्टोअर करू शकतो आणि भाजी अजिबात खराब होत नाही आणि 1 वीक सहज राहते ती भाजी. तर असं तुमच्याकडे जर कंटेनर असतील तर तुम्ही असं कोथिंबीर किंवा कोणतीही भाजी असं आपण तिथं हे करू शकतो, स्टोअर करू शकतो. जसं मी दाखवते तसं तुम्ही केलं तरी चालेल. त्यामुळं अशा भाज्या ठेवल्या ना की खूप फ्रेश आणि जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा कोथिंबीर मिळून जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे मी फ्रूट्स पण घेतलेले आहेत, हे सगळे फ्रूट्स. चलो तर मग बाय.